कल्याणमधील जयप्रकाश नगरमध्ये पावसामुळे छत कोसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यात एकाच कुटुंबातील 4 जण जखमी झालेत। कल्याणमधील ही दुर्दैवी घटना असून पावसामुळे कल्याण पूर्व लोकग्राम परिसरातील चाळीतील घराचे छत कोसळले आणि दुपारी घरी झोपलेल्या असताना हे छत कोसळल्याने ही दुर्घटना घडली असून यात जखमींमध्ये 13 वर्षीय मुलाचा समावेश असून 2 लहान मुले किरकोळ जखमी झाले आहेत। आपका मकान गिर गया है, क्या हुआ था? हम लोग तो ऑफिस पे थे, जैसे मैं उनके सामने पहुंचा तो अचानक बिजली कर अभी सब सोए थे, सबको गिर गया, मकान गिर गया। तो फिर मैं स्विच बंद किया, फिर सबको पारी पड़ा, मैं सबको निकाला अपने यहाँ से। तो ऐसा अचानक हुआ जो कि घर भी अच्छा था, सब कुछ ठीक था, अचानक में बिजली करके गिर गई। और जैसे मैं वहाँ पे पहुँचा, रूम के सामने खाना खाने गया था, जैसे हम गेट के पास पहुँचा उसके 2 मिनट पहले ही मकान गिर गया। अब मैंने स्विच बंद किया, फिर सबको पारी पार निकाला, फिर वहाँ सबको एक एक करके लेके मैं बड़ी बार में लेके आया। कितने जन थे घर में, किसी को लगा है? 6 लगा, थोड़ा बहुत सबको लगा है। मैं यहाँ पे 5 लोग 6 लोग लेके आया हूँ, बाकी 2 बच्चे हैं वो घर पे हैं। क्या दोपहर को सो रहे थे क्या? हाँ, लोग सो रहे थे, अभी बारिश हो रहा था और दोपहर का समय था और मैं दोपहर को थोड़ा खाना खाने जाता, आज मैं लेट गया खाना खाने के लिए। जब जैसे मैं पहुँचा वैसे उसके गेट के पहुँचा नहीं, उसके पहले मकान अचानक बिजली करने के आवाज़ आई और गिर गए। अब उसके बाद सबको चोट लगी, मैं सबको वहाँ से एक रिक्शा करके मैं लेके आया। फिर यहाँ पे कितने जन थे घर में? टोटल 7 जन घर में थे। विरोधकांनी कितीही टीका केली तरी त्याच्यामध्ये अर्थ नाही, कारण विरोधी पक्षनेते बजेट मांडताना सभागृहात नव्हते अशी टीका उदय सामंत यांनी केली आहे। त्याचबरोबर बजेट हे सर्वसमावेशक बजेट आहे, शेतकरी, महिला, युवा वर्गासाठी हे बजेट आहे आणि विशेषतः शेतकऱ्यांना याने दिलासा मिळणार आहे। महिला, भगिनी आणि युवकांना देखील दिलासा मिळाला आहे। जी विकासाची खरी दिशा आहे ती पकडण्याचा निर्णय आजच्या बजेटनी झाला आहे। विरोधकांनी किती जरी टीका केली तरी त्याच्यामध्ये अर्थ नाही। विरोधकांनी काय बोलावं यापेक्षा विरोधी पक्षनेते बजेट मांडताना सभागृहात नव्हते, त्यामुळे जनतेच्या विकासासाठी विरोधकांनी किती प्राधान्य दिलं ते दिसत आहे असा टोला उदय सामंत यांनी लगावला आहे। बजेट हे सर्वसमावेशक बजेट आहे, शेतकऱ्यांसाठीचं बजेट आहे, युवा वर्गासाठीचं बजेट आहे, महिलांसाठीचं बजेट आहे आणि विशेषतः याच्यात शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे, महिला भगिनींना देखील दिलासा मिळालेला आहे आणि युवकांना देखील दिलासा मिळाला आहे। जी विकासाची खरी दिशा आहे ती पकडण्याचा निर्णय आजच्या बजेटनं झालेला आहे। विरोधकांनी किती जरी टीका केली, मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटतं। असं विरोधकांना म्हणणे की शेवटचा अर्थसंकल्प बजेट बनणार आहे या सरकारचा, नाही, विरोधकांनी काय बोलावं याच्यापेक्षा विरोधी पक्ष नेते बजेट मांडताना सभागृहामध्ये देखील नव्हते, त्याच्यामुळे जनतेच्या विकासाचं किती प्रायोरिटी विरोधकांना आहे हे आज महाराष्ट्राला कळलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यात जास्त काय बोलायचं। जसं दुधाला भाव मिळत नाही या संदर्भात बाहेर शेतकऱ्यांनी आज आंदोलन केलं, दुधाच्या भावाच्या संदर्भामध्ये देखील आज निर्णय झाला। 5 रुपयाची जी सबसिडी होती ती कंटिन्यू करण्याचा निर्णय झालेला आहे, त्याच्यामुळे दूध उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांना देखील न्याय देण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे। अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या पदरात काही पडेल असं वाटत नाही असा टोला रविकांत तुपकर यांनी लगावला आहे। त्याचबरोबर अर्थसंकल्पावर बोलताना ते म्हणाले की आजच्या राज्य सरकारचा अर्थसंकल्प म्हणजेच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या घोषणांचा पाऊस आहे। या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या पदरात काही पडेल असं वाटत नाही। शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार ही सरकार करत आहे। काहीतरी हेडलाईन मॅनेजमेंट करायचे असा प्रकार सरकारने केला आहे। सोयाबीन, कापसाला भाव द्या, तुमच्या विकाऱ्या योजनांची आम्हाला गरज नाही याची खोचक टीकाही यावेळी केली आहे। थकीत वीज बिल माफी आणि वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। त्याचबरोबर बरेच निर्णय यावेळी घेतले आहे। शेतकऱ्यांच्या दृष्टीने अर्थसंकल्पात काही दिसून आले नाही असंही यावेळी रविकांत तुपकर यांनी म्हटलंय। राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आज ज्या घोषणा करण्यात आल्या या आकर्षक घोषणा करण्यात आलेल्या आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या घोषणा करण्यात आलेल्या आहे। उदाहरणार्थ सोयाबीन कापसाला त्यांनी हेक्टरी 5,000 रुपयाची मदत करायचं ठरवलं, पण मर्यादा 2 हेक्टरची घातली। ज्या शेतकऱ्याकडे 5 एकरापेक्षा जास्त शेती आहे त्या शेतकऱ्याचा तोटा झालेला नाही आहे का?
20-25 एकर शेती असणाऱ्या 15 एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्याला या मदतीचा काय उपयोग होणार आहे? सोयाबीनचा एका एकराचा खर्च या वर्षीचा, हेक्टरचा नाही एकराचा खर्च 36,000 रुपये आहे आणि क्विंटलचा खर्च सोयाबीनचा 7,000 रुपये आहे. कापसाची सुद्धा तीच अवस्था आहे. कापसाचा एकराचा खर्च 40,000 रुपये आहे आणि क्विंटलचा खर्च कापसाचा हा 8,500 रुपये आहे. आणि या 5,000च्या हेक्टरच्या मदतीनं काय होणार आहे? शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचा हा प्रकार आहे आणि काहीतरी हेडलाईन मॅनेजमेंट करायची असा उद्योग सरकारने यामध्ये केलेला आहे. खरोखर सरकारला जर शेतकऱ्यांचं भलं करायचं असेल तर केंद्र सरकारच्या छातीवर बसा आणि सोयाबीन कापसाला उत्पादन खर्चाच्या 50% नफाप्रमाणे भाव मिळवून द्या. तुमच्या भिकारी योजनांची आम्हाला गरज नाही. आणि योजना अशा आणलेल्या आहेत की 100 पैकी 2च माणसांना त्याचा उपयोग झाला पाहिजे असे जाचक अटी आणि निकष त्यात टाकायचे. 2च घोषणा मला त्यातल्या बऱ्या वाटल्या, ज्यामध्ये त्यांनी वीज बिल माफीचा निर्णय घेतला, थकीत वीज बिल माफीचा. ती एक घोषणा आम्हाला बरी वाटली. वारकरी महामंडळाचा स्थापन करण्याचा निर्णय घेतला, ही आमची जुनीच मागणी आहे, त्याचा विचार केला, ते स्वागतार्ह आहे. आणि पोलीस पाटलांच्या मानधनवाढीची ही सुद्धा आमची मागणी होती, त्याचा सकारात्मक विचार केला, ते स्वागतार्ह आहे. परंतु शेतकऱ्यांच्या दृष्टीने ठोस असं काही या अर्थसंकल्पामध्ये किंवा त्यांच्या घोषणांमध्ये दिसून आलं नाही. जंगली जनावरांचा त्रास वाचावा म्हणून शेतीला मजबूत कंपाऊंड करण्याची योजना सरकार आणेल अशी आम्हाला आशा होती, पण त्याचं काही त्यामध्ये नाहीये. दुसऱ्या बाजूला पीक विम्याची रक्कम अजूनपर्यंत आम्हाला मिळालेली नाही, मागची नुकसान भरपाई अजूनपर्यंत आम्हाला मिळालेली नाही, त्याबद्दल सुद्धा काही या ठिकाणी बोलण्यात आलेलं नाहीये. म्हणजे फक्त आता 2-3 महिन्यावर निवडणुका आल्या, मतदारांना आकर्षित करण्यासाठी अशा काही आकर्षक घोषणा करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. मला वाटत नाही शेतकऱ्यांच्या पदरात यातून काही पडेल, पण लबाडाचा अवतन जेवल्याशिवाय खरं नाही, तशी या सरकारची अवस्था आहे. दूध उत्पादक केंद्र व राज्य सरकारला सळो की पोळो केल्याशिवाय सोडणार नाही असं आवाहन राजू शेट्टी यांनी दिलं आहे. दूध पावडरला अनुदान देऊन त्याची निर्यात करणे गरजेचं आहे. 10,000 लिटर दूध पावडर आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दूध उत्पादक शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार आहे. हा निर्णय शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा आत्मघातकी निर्णय आहे. त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या, अन्यथा जुलै महिना ठरणार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा महिना असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. राज्यामध्ये दररोज जवळपास 1,60,00,000 लिटर दुधावर प्रक्रिया केली जाते किंवा दूध पॅकिंगमध्ये करून विकलं जातं. त्यापैकी 89 लाख लिटर दूध हे पॅकिंगमधून ग्राहकांच्या घरामध्ये जातं. जवळपास 25 लाख लिटर दुधावर प्रक्रिया होऊन त्याचे रबडी पनीर सहित वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात आणि जवळजवळ 50 ते 55 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करून त्याचे बटर आणि दूध पावडर तयार केली जाते. सध्या बाजारामध्ये दूध पावडरचे जे भाव पडलेले आहेत त्यामुळं हे जे 50 लाख लिटर दूध पावडर कंपन्या खरेदी करतात त्याचा दर त्यांनी अतिशय खाली आणलेला आहे. जवळजवळ 25 ते 26 रुपये लिटर दरानं खरेदी करतात. त्याचा एकूणच परिणाम दुधाच्या बाजारभावावर होऊन सर्वत्र 25 रुपयापासून 28 रुपयापर्यंत दुधाचे भाव झालेले आहेत. आणि हे भाव आणि एकूण उत्पादन खर्च जर लक्षात घेतला तर 8 ते 9 रुपये लिटर पाठीमागे उत्पादकाचा तोटा व्हायला लागलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याला किमान 40 रुपये दुधाचा हमीभाव दिल्याशिवाय आज पर्याय नाही, तरच हा दूध व्यवसाय टिकणार आहे. एका बाजूला दुधामध्ये वाढत जाणारी भेसळ आणि ग्राहकांशी खेळला जाणारा भेसळीचा खेळ आणि त्यांच्या आरोग्याशी खेळायला गेलेला खेळ आणि दुसऱ्या बाजूला प्रामाणिकपणानं दुधाचं उत्पादन करणाऱ्या दूध उत्पादकांचे होणारी ससेवलपट. अमूलसारख्या ज्या संस्था आहेत ज्या आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झालेल्या आहेत, ज्यांना केंद्र सरकारनं भरमसाठ असं अनुदान दिलेलं आहे, त्यांनी सुद्धा या संधीचा फायदा घेऊन महाराष्ट्रामधून जिथं जिथं दूध खरेदी केलं जातं तिथं 26-27 रुपयाच्या दरम्यान दुधाची खरेदी सुरू केली आहे. नंदुरबार सारख्या आदिवासी भागातून तर त्यांनी 24 आणि 25 रुपये लिटरनं दुधाची खरेदी सुरू केली आहे. काही लोकांना अमूलचं फार कौतुक वाटतं म्हणून हे सगळे मी आकडेवारी सांगितली. यावर उपाय एकच आणि तो म्हणजे दुधाच्या पावडरीच्या निर्यातीला अनुदान देऊन निर्यात करणं. पण इथं झालं उलट. केंद्र सरकारनं 26 तारखेला एक अध्यादेश काढून जवळपास 10,000 लिटर दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा आत्मघातकी आहे. हा शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा निर्णय आहे.
आजच मी पंतप्रधानांना एक पत्र लिहून याच्याबद्दल तीव्र आक्षेप व्यक्त केलेला आहे आणि ही ऑर्डर आयातीची तर थांबवाच, परंतु दुधाच्या निर्यातीसाठी अनुदान द्या, कारण नुसतं निर्यात होऊ शकत नाही, कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दूध पावडरला भाव नाही अशी स्थिती आहे। एका बाजूला राज्य सरकारनं दूध उत्पादकांच्यासाठी काय करायचं म्हणून 28 तारखेला बैठक बोलवून चर्चा करायचं नाटक करायचं आणि दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारनं दूध पावडरच्या आयातीचा निर्णय घ्यायचा। हा भोंगळपणा बंद करा, हा भंपकपणा बंद करा आणि खऱ्या अर्थानं दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या, अन्यथा जुलै महिना हा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आंदोलन करणारा महिना असणार आहे आणि त्यावेळी मग केंद्र आणि राज्य सरकारला सळो की पळो केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। जिल्ह्यात मागील 8 दिवसांपासून 6 डेंग्यू रुग्णांची नोंद जिल्हा आरोग्य विभागाने केली आहे। तर यामध्ये 21 जून रोजी 2 रुग्ण तर 25 जून रोजी 4 रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे। डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक प्रतिकात्मक उपाययोजना आरोग्य विभागाकडून राबवण्यात येत आहेत। फ्लेविव्हायरस परिवारातील विषाणूमुळे होणारा डेंग्यू ताप हा एडिस इजिप्त या प्रकारच्या डासाच्या मादीपासून पसरतो। हे विषाणू डेंग्यू 1 ते डेंग्यू 4 अशा 4 उपजातीत विभागले आहेत। म्हणूनच एकदा डेंग्यू ताप एका उपजातीच्या विषाणूमुळे होऊन गेला तरी तो दुसऱ्या उपजातीचा विषाणू परत होऊ शकतो। डेंग्यू ताप असलेल्या रुग्णास डासाची मादी चावल्यास शरीरात तापाचे विषाणू प्रवेश करतात। साधारणतः 8 ते 10 दिवसांत पूर्ण वाढ झाल्यावर हा दूषित डास निरोगी व्यक्तीला चावला तर त्यालाही डेंग्यू ताप होऊ शकतो। डेंग्यूच्या विषाणूंमुळे प्लेटलेट्स घटतात, ज्यामुळे पावसाळ्यात कीटकजन्य आजार होऊ नये यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे असते। जिल्ह्यात मागील 6 दिवसांमध्ये 6 रुग्ण हे डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आले आहेत। डेंग्यूची लक्षणे कशावरून लक्षात येते? सर्वसाधारण डेंग्यू ताप येणे, थंडी भरून ताप येणे, डोके दुखणे, सांधे व अंग दुखणे, डोळ्यांचे स्नायू दुखणे, हालचाल मंदावणे, पोटात दुखणे, उलट्या होणे, भूक मंदावणे अशी लक्षणे ही दिसू लागतात, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांनी दिली आहे। सध्या आता हे पावसाळा चालू झालेला, पावसाचं आगमन झालेलं आहे आणि मागील आठवड्यामध्ये आपल्याकडे 6 डेंग्यूचे पेशंट पॉझिटिव्ह आलेले आहेत। ते अमरावती शहर आणि आजूबाजूच्या भागातील आहेत। माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की आता यापुढे डेंग्यूची डास वाढू शकतात, पेशंट वाढू शकतात, त्यामुळं पाणी साठा होऊ नये याची काळजी घ्यावी। विशेषतः पावसाचं पाणी जे डबके साचून राहतात, तसेच आपल्या घरामध्ये जे आडबाजूला बसलेल्या वस्तू असतात, जसे की बकेट आहेत, मडके आहेत किंवा टायर आहेत किंवा गच्चीवर खूप ठिकाणी पाणी साठून राहतं आणि त्या ठिकाणी ह्या डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती होत असते। तर अशा ठिकाणी पाणी साठा होऊ नये याची प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यावी। पुण्यात कुठेही बार आणि पबवर कारवाई झाली नाहीये आणि झाली असेल तर सरकारने माहिती देऊन यादी जाहीर करावी असं आवाहन रवींद्र धनगेकर यांनी केलंय। त्याचबरोबर गेल्या 1 वर्षापासून मी अंमली पदार्थांबद्दल बोलतोय। पुण्यात कुठेही बार आणि पबवर कारवाई झाली नाहीये, हे सगळं खोटं आहे। कारवाई झाली असेल तर सरकारने माहिती देऊन यादी जाहीर करावी। गुन्हेगारांना प्रशासन पाठिंबा घालत आहेत, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचं आहे। देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीनं राजकीय उत्तर देतात, बोलतात, पण खऱ्या अर्थानं संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे असंही ते यावेळी म्हणाले।